महाराष्ट्रात बिहार पॅटर्न ठरलेला नाही असं आता सूत्रांकडून कळत आहे। आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीत निर्णय होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा चर्चा करतील। या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। आज रात्री 10:30 वाजता अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करतील। याखेरीज देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत देखील चर्चा केली जाईल आणि त्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असतील या संदर्भात नावाची घोषणा होण्याची शक्यता दाट आहे। याकरता देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दिशेने आता रवाना सुद्धा झालेले आहेत। जी चर्चा केली जात होती की राज्यात बिहार पॅटर्न राबवला जाईल। जसा बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाला अधिक जागा मिळालेल्या नव्हत्या, पण नितीश कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आलेलं होतं। तोच पॅटर्न राज्यातही राबवला जाईल अशी चर्चा होत होती, पण आता मात्र बिहार पॅटर्न राबवला जाणार नाहीये हे निश्चितच झालेलं आहे आणि मुख्यमंत्री कोण असतील या संदर्भात दिल्लीत वरिष्ठांसमवेत चर्चा केली जाईल आणि त्यानंतर शिक्कामोर्तब होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, जी चर्चा सुरू होती राज्यात बिहार पॅटर्न राबवला जाईल, आता मात्र त्या चर्चेला पूर्णविराम मिळताना दिसतोय। आज मात्र रात्री 10:30 वाजता अमित शहांसमवेत चर्चा होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसमवेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदासंदर्भात कोणाचा चेहरा असेल याची घोषणा होण्याची शक्यता आहे। काय अपडेट आहे? निश्चितच लागवी ओम बिर्ला यांच्या मुलीच्या लग्नासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वच नेते आहेत, प्रमुख नेते ते दिल्लीला रवाना झालेले आहेत। सायंकाळी साधारणतः 8 वाजल्याच्या दरम्यान या लग्नामध्ये सर्व नेते हजेरी लावतील आणि त्यानंतर रात्री 10 वाजल्यानंतर दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त बैठक होईल। या बैठकीमध्ये एकंदरीत मुख्यमंत्री कोण होणार यावरती शिक्कामोर्तब होईल। तुर्तास सूत्रांकडून जी माहिती समोर येते, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्यासंदर्भात कुठलीही चर्चा याआधी झालेली नव्हती। महायुतीचाच मुख्यमंत्री होईल आणि त्या परिस्थितीनुसार हा निर्णय घेतला जाईल ही सुरुवातीची चर्चा आणि प्राथमिक चर्चा झालेली होती। यामध्ये अधिक जागा आल्या म्हणून मुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा नव्हती। त्यामुळे सुरुवातीला नेमका मुख्यमंत्री कोण होणार अशी कुठलीही कमिटमेंट अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना भाजपकडून करण्यात आलेली नव्हती असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। अद्यापपर्यंत तिन्ही नेत्यांमध्ये कुठल्याही नेत्याला आपण मुख्यमंत्री व्हाल अशी ही माहिती वरिष्ठांकडून दिलेली नाहीये। आज रात्री झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भातील अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे तीनही नेत्यांना समोर ठेवून अमित शहा चर्चा करतील आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला जाईल। तुर्तास भाजपच्या गोटामधून अधिक प्रेशर आहे तो संघाकडून की देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद देण्यात यावं। त्यामुळे संघाच्या या मागणीला आता भाजपचे वरिष्ठ नेतृत्व आणि महायुतीतील दोन्ही नेते कितपत प्रतिसाद देत आहेत आणि काय निर्णय घेत आहेत हे आज रात्री होणाऱ्या बैठकी अंतिम स्पष्ट होणार आहे। लागवी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।